आम्हाला गिफ्ट म्हणून 5th ॲनिव्हर्सरीला मी गिफ्ट देतोय आणि असं देतोय बघा, कापले तिचे हातपाय कापतात बघा. असलं असलं खतरनाक गिफ्ट आहे माझ्याकडून, तर तिला नको आहे ती. बघा कसं तिचा चेहरा पडलाय. पैशाचा खेळ मांडलाय अक्षरशः. एकदम घाबरले. किती घाबरले बघा. कशी घाबरली ती एकदम. नवीन दिवस, नवीन सुरुवात. स्वागत आहे तुमचं आमच्या सुरू वाईफ चॅनलवर. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, 5वी ॲनिव्हर्सरी आहे आमची, 5th ॲनिव्हर्सरी. तर आता पहिला आमची आज अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची, तर तिकडे जाणार आहे. त्यानंतर सिद्धिविनायकला जायचा विचार करतोय. आणि जर सुशोभने काही माझ्यासाठी प्लॅन केला असेल तर तिकडे जाऊ, नाही तर घरीच येऊ आम्ही. कारण ह्या वर्षी तर आम्ही काहीच एकमेकांना गिफ्ट किंवा काय असं केलेलंच नाही आहे. दरवर्षी काय गिफ्ट दिलं पाहिजे ना. पण 5वी ॲनिव्हर्सरी म्हणून मला अपेक्षा होती की सुशोभ मला काहीतरी मोठं काहीतरी देईल. आम्हाला गिफ्ट म्हणून 5th ॲनिव्हर्सरीला मुंबई पोलिसांकडून 500 रुपयाचा फाईन पडलाय. आता डॉक्टरची अपॉइंटमेंट झालेली आहे आणि आता आम्ही आहे कुठे बघा कुठे. कसे मरीन्सला आहे आम्ही. मरीन्सला फोटो काढतोय मी, व्हिडिओ काढतोय ना, बोलायचं असते. हो, आता आम्ही मरीन्सला आलेलो आहे. तर सुशोभचा बघितलं ना डे प्लॅन 5th ॲनिव्हर्सरीचा कसा आहे त्याचा. आपण भेटू लवकरच पुढच्या. आम्ही डॉक्टरच्या म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी कोण डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतं? ऋतुजा ती भेटली म्हणून मी घेतली. मग कोण घेता विचारलंच कशाला? हा, पण तू घेतलंच नाही म्हणून मी घेतली ना. युट्यूब. आता ॲनिव्हर्सरीच्या दिवशी भांडू नको माझ्यासोबत. मी भांडतोय? मी सुरुवातच केली नाही. मी चांगलंच बोलते ते, पण मी हसत बोलते. हो, खूप हसत बोलते. रडत बोलतोय बघा. आवाज गेला असेल आपला. तर आता मरीन्सला आम्ही जरा एन्जॉय करतोय इथे. मग थोड्या वेळानंतर म्हणजे आमचा प्लॅन मी तुम्हाला कसं सांगितलं ना मगाशी, की हॉस्पिटलमधून आम्ही जाणार आहे कुठे? सिद्धिविनायकला. पण सुशोभने नवीन मध्येच घुसवला मरीन्सला आलोय आम्ही. आता मरीन्सला बसलोय आम्ही इथे आमच्याने कधी रोमॅन्टिक गप्पा होणार नाहीत, पण तरी मारून बघतो आम्ही गप्पा मारून, जरा रोमॅन्टिक गप्पा. प्रिये बघ समुद्र कसा आहे, खवळल्यासारखा, अगदी तुझ्यासारखा. कुठे खवळलंय? मला 5th ॲनिव्हर्सरीला काय गिफ्ट दिलं नाहीये मला त्याने. तू काय दिलं ग सुशोभला? मी आहे ना एवढी. मग मी पण आहे ना तुझ्यासाठी एवढा. तर मंडळी बघितलं कसे. भेटू आपण, बघू अजून काय प्लॅन आहेत आपले डेचे. बघू. असे तर काय प्लॅन आम्ही ठरवलेला नाहीये. ॲक्च्युली आम्ही दोघांनी काय असे ठरवलेला नव्हता प्लॅन, पण आता आलोय, सुट्टी आहे, तर आता फिरतोय आम्ही. बघूया अजून काय प्लॅन होत आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलो आहे आम्ही, पण इकडे पार्किंगची लय मारामारी आहे. आम्ही इकडे जे तुम्हाला दिसत असेल स्मार्ट बाजार, इकडे पार्किंग करून आता आम्ही चालत चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने. पडली असते. 100 रुपयाच्या लाईन मध्ये उभं आहे आणि ऋतुजाने तार घेतलं. 250 आहे. एक हार, दुर्वा तर नव्हती त्याच्यामध्ये, 2 फुलं, एक वस्त्र आणि छोटासा मोदकचा डब्बा. मला मोठा मोदक. पैशाचा खेळ मांडलाय अक्षरशः. आपल्याला एक मोदक द्यायला तर तयार ना, आपण घेऊन ठेवू शकतो देतो आपण एक मोदक. तो डायरेक्ट देवाजवळ ठेवतात बोलला ना तो. काय नाही ते सांगायचे असते. नंतर आले तरी झाले असते, खूप वर्ष झाले.
मी एकदाच आलेले. आणि आता नेक्स्ट टाइम जेव्हा येईल ना तेव्हा काहीतरी विस्टार बोलून युट्यूबवर डायरेक्ट दर्शन घ्यायला त्यांना. हो डायरेक्ट ये लाईन बिन नाही लगाने का. ठीक आहे. तसा VIP जॅक होता आमचा, पण तो फोन उचलत नाही. ऐन वेळेला असे करतात माणसं, फोनच उचलत नाही. मे बी देवाला डायरेक्ट लाईन मधनं दर्शन द्यायचं असेल. हो तसं पण असेल. चला आता लाईन मध्ये उभा राहिलो आम्ही, दर्शन घेऊन बाहेर येऊ. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. कसं झालं दर्शन ऋतुजा? छान झालं दर्शन. 100 रुपयाच्या लाईनीमध्ये आमचं जरा लवकर झालं बऱ्यापैकी हा दर्शन. छान झालं दर्शन झालं. झालं आमचं दर्शन. आता दर्शन घेतलेलं थोडा वेळ थांबलो आम्ही तिथे, थोडा प्रार्थना पण केली. कारण आज शुक्रवार होता आणि वीकडेला गर्दी थोडी कमी असते, त्यामुळे तशी बरीपैकी गर्दी होती, पण एवढी पण नव्हती. गणपती बाप्पा पण बोलला हा. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आम्ही चला पुढे जातो घरी. खायला पाहिजे, खाल्लं नाही. खाल्लं नाही, भूक लागलं मला. तर तुझ्यानं काही सुद्धा दिलं नाही. नाही आणि जे काय मी घेतलेलं खायला ते सगळं हिनं खाल्लं. गणपतीची इच्छा होती की आपण उपाशी दर्शन घ्या. एक काम करूया, ॲनिव्हर्सरी आपण अजूनपर्यंत काय खाल्लेलं नाहीये, तर गणपती बाप्पाचा आपला मोदक काप, तो प्रसाद ग्रहण करू आपण आणि सुरुवात करू आपल्या त्याची पेटपूजेची. तू पांढरा मोदक काय नाही तुला? छान आहे. मला वाटलेलं कसं असेल काय. त्यांनी फक्त एकच बिझी माणसं, फोनवर फोन येत आहेत ॲनिव्हर्सरी विश करण्यासाठी. बिझी, खूप बिझी माणसं. जेवण झालं माझं, तरी अजून हिचा फोन चालू आहे. स्वीट डिश खातोय, ब्राउनी पण संपत आले. आता बिल येईल, बिल, तरी हिचा फोन अजून चालू आहे. आता व्हिडिओ बनवतो ना आम्ही, 5 वर्ष झाली आमच्या लग्नाला. माझ्या बरोबर टाइम स्पेंड करायच्या बदल्यात मी मोबाईल बरोबर झालो. आता मी गाडी चालवणार आहे आणि आता हिने फोन ठेवलाय. एवढा वेळ झाला फोन हिचा चालू आहे बघा. ते नाही, आता एवढे प्रेमाने माणसं कॉल करतात जास्त. तसे मला कॉल जास्त येतच नाही. काय नाही, तुला माझ्या बरोबर वेळच घालवायचा नव्हता, हे सरळ सरळ सांग. फोनवर बोलत होतीस तू. अरे घरात सगळीकडे तुलाच तर बघते मी फक्त. म्हणजे तू कंटाळलेस का मला? मी असं बोललीस ना, तूच बोलते तू कंटाळायस का? तूच तर बोलते. मी घरात पण बघते, इकडे तिकडे सगळीकडे बघते तुला. दुसरं कोण अजिबात पटलेलं नाही मला. आम्हाला हे मान्य नाही की तुम्ही आम्ही असताना नाही. असू दे, बस मान्य आहे. एनिव्हर्सरीला मी गिफ्ट देतोय आणि असं देतोय, प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा. चल काय नाही होत, चल. आणि गिफ्ट काय आहे ते मी तुला सांगेन तुम्हाला. आणि इकडं ऋतुजा बघा कापले, तिचा हातपाय कापतात बघा. असलं खतरनाक गिफ्ट आहे माझ्याकडून, तर तिला नको आहे ते. बघा कसं तिचा चेहरा पडलाय. काय झालं? काय नाही होत, चल. बघा कशी लांब पडते माझ्यापासून. आता सकाळपासून गिफ्ट मागते, गिफ्ट देतोय तर नाही घ्यायचं हिला. अगं चल चल. बघ कसं घाबरले, एकदम घाबरले. किती घाबरले बघा. कशी घाबरली ती एकदम. फाटली किती बघा ह्याची, एवढी फाटले ना. आणि कोणत्या गोष्टीसाठी फाटले ते पण दाखवतो तुम्हाला. काय गिफ्ट आहे ते पण तुम्हाला कळेल. आता ही जी एवढी फाटली की हिने 4-5 लोकांना फोन लावलाय. 4-5 लोकांना. इमॅजिन, 4-5 लोकांना फोन लावून झाला याचा. आणि ही बोलते की ऑलरेडी मी 3 वेळा केली ती गोष्ट म्हणते. म्हणजे बघा असं आहे. तर चला आता हिला घेऊन जातो जबरदस्ती आणि कार्यक्रम
मेरी ऋतुजाचं नाक टोचलेलं आहे. कसं वाटलं गिफ्ट? तुझ्याने माझ्यासाठी रिंग घेतले. मुबारक हो, फिर से एंगेज हो गए. शॉपिंग झालेली आहे. हितेश भाऊ खूप चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड केली म्हणजे गोल्ड घेण्याच्या बाबतीत. हो चलो बाय बाय. हां का अजून अजून काय घ्यायचं आहे तुला आता? एवढा मी आहे तुझ्यासाठी आता. कानात नाही ना माझ्या. हां कानात नाही. हो माझं तर कायच नाही. हो कशी दिसते रे नाकात? आता सगळ्यांची पण मी स्क्रीन रेकॉर्ड करेन, व्हिडिओ कॉल करेन आणि हळूहळू एकाला ॲड करून रिॲक्शन कॅप्चर करेन. तर आता बघूया आपण एक असं ठिकाण बघूया तिथं जरा बसूया, नाहीतर एक असं शांत ठिकाण खाली असतं. खाली जाऊया आपण. चला खाली जाऊन आम्ही आता बसतो आणि तिकडे सगळ्यांना कॉल करून आम्ही विचारतो. तू कितने भी दूर रहे मैं तुझे अपने पास बुला कर रहूँगा. तू कितने भी दूर रहे मैं तुझे अपने पास बुला के रहूँगा. तू जासिम सिंग. तर आम्ही आलेलो आहे घरी मंडळी आणि आम्ही मॉलमध्ये घेणार होतो सगळ्यांचे रिॲक्शन्स, पण तिकडे आवाज आणि कोंगावा जरा जास्त पण होता. लगेच मम्मी ओळखतील का मला वाटतं चमके. तर बघूया आपण मम्मीला कॉल करून, व्हिडिओ कॉल करून. तर आता आम्ही व्हिडिओ कॉल करू आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करून मी बघतो की मम्मी काही वेगळं ऑब्झर्व करते का नाही. दीदीला पण ऍड करूया. हां आणि सोनू दीदीला पण ॲड करतो आणि दोघींचे आम्ही रिॲक्शन बघतो. चला. मम्मीने नाही सुचल. चांगला आला पाहिजे भैया व्हिडिओ. हां चला बोला आता गाणं बोला आमच्यासाठी. हा गाणं बोला आता. बोला. फुकायच असते पहिल्या. असं कोण फुकत? चाकू पण कुठं आणलाय? कसला भारी आहे ना. ए माझा आहे. अरे इकडे चालू आ करा आता. आ करा सगळी. आ करा. पप्पांना भेटला का? सगळ्यात त्रिशानच खाल्ला काय? झोपली पण होय. झाला बर्थडे. खावा केक सगळा. कसा आहे केक? हे आछू असतोय. अरे तरी शेंबूड उडला इकडं. ए काय झालंय? चला केक कटिंग झालेला आहे. आता खाऊन घेतो आम्ही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी सगळी जमा आहेत व्हिडिओ कॉलवर तुम्ही बघताय आणि भैया तिकडे आहे जो आमचा तो पेशाने जर्नलिस्ट आहे पण आता सध्या आमच्यासाठी कॅमेरामॅन झालेला आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.
माझा तुझा 15 जुलैला झाला. जूनला. चला आता आम्ही जेवून घेतो. Thanks for watching. Don't forget to like, share, and subscribe to Suru Vibes.